भांडण का झाले आहे घरात, प्लीज सांग. रियालिटी सगळे सांगतात, तू जर नाही सांगितली तर लोक बघणार नाही तुझा व्लॉग. दी तुझं युट्यूब अर्निंग किती आहे? तू जे इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवते कंबर दाखवून, शॉर्ट ड्रेस घालून, तुझा नवरा तुला काही बोलत नाही का? काही घरच्यांच्या अगेन्स्ट जाऊन लव्ह मॅरेज केलं पाहिजे का? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पायल प्रतीक ब्लॉग्स मध्ये. तर खूप 1 वर्षानंतर आम्ही पहिला आहे आमचा Q&A सेक्शन पहिला आहे आता युट्यूबवर. वर्ष संपत आलेलं आहे. वर्षभरात खूप घडामोडी झाल्या, खूप तुमचे प्रश्न असतील, खूप आम्ही आमची पर्सनल लाईफ तुमच्यापर्यंत ठेवायचा प्रयत्न केलाय. जेवढे जमेल तेवढं टाकलंय. सगळं दाखवल्यानंतर आम्ही म्हणले की चला आता Q&A वर जाऊ, किंवा त्याच्या व्यतिरिक्त लोकांचे काही प्रश्न असतील तर ते लोक आपल्याला विचारतील. बरोबर. ग्रीन लाईट कडे बघायचं आपल्याला, लक्षात ठेवा. माझ्याकडे नाही बघायचं बोलताना. तर आपण ते आपल्या पहिल्या शिक्षण चालू करूया. ह्या सगळ्यात जास्त कॉमन प्रश्न आहे, बेबी कधी प्लॅन करणार? आणि थोडे आहे ठराविक कॉमन, म्हणजे सगळ्यात जास्त कॉमन आहे बेबी कधी प्लॅन करणार आहे. तर तिथं आपण उत्तर शेवटी देऊ, कारण सगळ्यांची नावं घ्यावी लागतील. ही गरजेची गोष्ट आहे. एकाचं नाव घेताना उत्तर दिलं बाकीच्यांना इग्नोर केलं तर आम्हाला बाकीचे लोक शिवाय देतील, बाकी काही नाही. तर सगळ्यांची नाव घ्यावी लागतील म्हणून आम्ही तो कॉमन ठेवलं. सगळ्यांची नाव घेणार आणि एकत्र उत्तर देऊ आपण त्या गोष्टीचं. तर आता ब्लॉगला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न पाहिला असेल, थोडं खाली पायपासून लागला. तर पायल माझ्यापेक्षा जरा हुशार असल्यामुळे तिला वाचता येतं लवकर. त्यामुळे पायल म्हणली आता आज मी वाचणार आहे, तू वाचू नकोस कारण तू बोललेलं लोकांना कळत नाही. त्यामुळे तू आपलं गप्पच फक्त ब्लॉगमध्ये दिस, सगळं मी बोलणार असं पायल मला म्हणलेली. तर चला आता आपण करूया आपल्या ब्लॉगला सुरुवात. जवळजवळ नाही म्हणता मी तर 1.5 मिनिटं बोलून आपल्याला एवढे प्रश्न येत आलेत ना, एवढे प्रश्न, खूप प्रश्न तेवढं आम्ही पटापट. जसं मी फाशी बोलतो तसे उत्तर पटापट येणार. तुम्हाला कळलं पण नाही पाहिजे काय उत्तर. तर चला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न घ्या पायल पटकन. काजल झालं, मी तर अडकला आमचं, मला वाटलंच होतं. काजल गाडे व्लॉग असं नाव आहे. हा, काजल गाडे व्लॉग असं नाव आहे. दीदी तुझे आणि जिजूची जोडी. नाव घेण्यात काय चूक असेल आमचं आता सांगतो. नाव घेण्यात काय आमची चूक होत असेल तर आत्ताच माफ करा, कारण आम्ही आढळले लोक, आम्हाला एवढं वाचता येत नाही, आम्ही शिकलेलो नाही. प्लीज आम्हाला माफ करा. थँक्यू. दीदी तुझे आणि जिजूची जोडी खूप छान आहे. जिजू लोकांच्या बोलण्यावर लक्ष नका देऊ आणि नेहमी असंच हॅप्पी राहा. तर तुमच्या कमेंटसाठी खूप खूप शुभेच्छा. खरंच. आपली मोबाईल वाकडा आहे का थोडा? हो, मला पण तेच वाटतंय. त्या साईडला घेतला पाहिजे. हा जसा आता हा थोडा मोबाईल वाकडा होता मग मला सरळ जावा. तर असा विषय की थँक्यू तुमच्या कमेंटसाठी. आणि मोठ्याने बोलायला थँक्यू तुमच्या कमेंटसाठी. आणि तुम्ही म्हणताय की लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. आपलं दुनियात अशी की त्यावर चालती, 4 लोक क्या कहेंगे असं याच्यावर आपली दुनिया चालते. त्याशिवाय माणूस आयुष्यात कुठेच गोष्टी करत नाही की 4 लोक काय म्हणतील. तर त्या जसं जसं होतं तसं असतंच. माणूस लोक काय म्हणतील ह्याच्यावर सगळ्यांचं आयुष्य चाललेलं असतं. त्यामुळे ते थोडंफार लक्ष जातच तिथं माणसाने किती इग्नोर केलं तरी, बाकी काय नाही. बस. अजून एक मोठा प्रश्न आहे, खूप सारे प्रश्न आहेत तिचे. आता नाव आहे का प्राजक्ता पाटील. खूप म्हणजे खूप टोटल त्यांनी 19 प्रश्न विचारून नंतर आठवून परत 2-4 नंतर कमेंट केलेले आहेत. तर पटपट आम्ही उत्तर देऊ. खूप प्रश्न तिचे. दोघांचा एज डिफरन्स किती आहे? पहिली गोष्ट, एवढ्या कमेंट करण्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचं. खूप तुम्ही तुमचा वेळ, महत्वाचा वेळ देऊन टाईप करून एकदम पॉईंट नुसार प्रश्न विचारत, त्यासाठी खूप खूप थँक्यू. तर पहिला प्रश्न, तुमच्या दोघांचे एज डिफरन्स किती आहे? 1.5 वर्ष. 16 महिने. हो, 16 महिने डिफरन्स आहे आमच्यात. तुला ननंद आहे का? नाही, हा एकटाच आहे. तुझी एज्युकेशन किती झाले? आमच्या दोघांचं पण ग्रॅज्युएशन झालंय कम्प्लीट. B.Com मधून. येस. तुला युट्यूबहून इन्कम येतो तरी तुझ्या घरातली तुझी सासू वगैरे नीट बोलत नाही, कशी काय ग? हे बघा, माणूस किती पण मोठा झाला तरी पण कुठं ना कुठं म्हणजे नाही का, कुणाच्या पण आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम असतात. तसं सगळ्यांचा असतं. तर तुम्ही असा विचार नका करू की किती मोठं झालं, किती कमवलं, काय झालं, ह्याच्यावरती काही नसतं. किती काही पैसे कमवले तरी पण काही ना काही आपलं असतंच. कॅट की डॉग? डॉग. मला पण डॉग.
घरातलं जेवण की डॉग का हॉटेल? तुम्हाला सांगतो पहिले, सॉरी डॉग का आमच्या घरात कुत्रं होतं, जवळजवळ तिचं नाव मोना होतं, जवळजवळ 12-13 वर्ष ते आमच्या घरात राहिलं. हम्म. एवढा जीव लागला सांगायला नको होती. आम्ही एक वेगळी स्टोरी सांगायला. आमच्या घरात एक कुत्रं होतं 12 वर्ष ते आमच्या घरात जगलं. ते कुत्रचं असं होतं की कुत्रं सॉरी मोना नाव आहे तिचं, मोना म्हणायचं आम्ही तिला नाव ठेवलं होतं. माझ्या मोठ्या भावाने नाव ठेवलं होतं तिचं मोना. तर तुम्ही कमेंट करा आमच्या स्पेशल डॉगची तुम्हाला स्टोरी ऐकायची तर कमेंट करा, आम्ही त्यासाठी स्पेशल डॉग बनवू कारण मोठं होईल. हम्म. घरातलं जेवण की हॉटेल मधलं? घरातलं हॉटेलमधलं कधीतरीच. फेवरेट डिश? बिर्याणी आणि फिशचे ऑल आयटम? चिकन बिर्याणी सेम. एकच माझं. चहा की कॉफी? कॉफी. कॉफी. चहा मधला आला आज नाही तर आला आल्सो. आल्सो चहा पण. आल्सो इंग्लिश. फेवरेट डेस्टिनेशन? माझं मालदीवला जायचं खूप स्वप्न आहे. माझं तर फेवरेट मालदीवच आहे. सॉरी, मला अजून बाहेरची दुनिया माहितीच नाही. जग कसं दिसतंय बा, कुठली प्लेस सगळ्यात भारी आहे तर ती मी बघितलंय मोबाईलवरती मालदीव सांगतात. तर जिकडं जायला भेटेल ते फेवरेट होईल, बस बाकी काही नाही. लास्ट टाइम कुठे फिरायला गेलता? माथेरान. माथेरानला गेलता. मात्र ब्लॉग बघा, ब्लॉग आहे. इंस्टाग्राम की युट्यूब? इंस्टाग्राम दोन्ही बोथ. इंस्टाग्राम आता काय? सुरुवात आमची इंस्टाग्राम पासून. आम्ही पहिले इंस्टाग्राम कधी चुकीचं आहे, जिथून आपण जन्म घेतला ते कधी विसरायचं नाही. सुरुवात आमची इंस्टाग्राम वरून आहे, नंतर आम्ही युट्यूबवर आले. त्यामुळे दोन्ही. विंटर की समर? विंटर. थंडी. उन्हाळा अजिबात नाही. ते कपडे काढून फिटे तरी गरम होतं. इथे 4 कपडे घाला पण टेन्शन नाही, थंडी होती कमी. उन्हाळा नाही. आता बघ नेक्स्ट. कॉल की टेक्स्ट? असं काहीतरी बोलायला कॉल आणि जर भांडणं झाली तर टेक्स्ट? नाही मग मॅक्झिमम कॉलर मला कंटाळा येतो. भांडण झाली की पहिल्यांदा सॉरी कोण म्हणतं? लग्न आधी पाळेल, लग्नानंतर मी. असं काय नाही आता. कसं काय कारण तेव्हा मी एकदम हे होतो, चल नाही तर नाही जाऊन दे, सॉरी माझं फरक नव्हतं. आता टिकवायचंय, ताणून काय फायदा नाही. नातं टिकवायचं ताणून काय फिरत नाही. ती तू पण सॉरी म्हणते जेव्हा ती रिअलाइज झालं की मी जास्त ओव्हर केलंय किंवा माझ्याकडून प्रत्येक जास्त हर्ट झालाय तर ती सॉरी म्हणते, काय विषय नाही. नेक्स्ट ट्रिप कुठे करणार आहे? नेक्स्ट ट्रिप करणार आहे आम्ही, पण कसा विषय आता कुठे करणार आहे हे नाही ठरवलं अजून, पण करायची. तुम्ही असले प्रश्न विचारता का? मी बुचकायला पडतो. दोघांचे 10th मधले मार्क्स? मी 1 नंबरची ढगोळी होते. म्हणजे मला तर ना, तुम्ही विचार करा, मी अशा स्कूलमध्ये पडलो, अशा स्कूलमध्ये 45 काहीतरी होतं मला. अशा शाळेत शिकलोय मी. मला 65% आहे आणि सेमी इंग्लिशच्या क्लासमध्ये माझा 2रा नंबर होता आणि पहिल्या नंबरला 67% होते. मुलांमध्ये पोरी तर हुशार असतातच. आणि मला फक्त मजा आया. 45 मार्क्स होते कारण की मला क्लास वगैरे काय नव्हता आणि तेव्हा आमची परिस्थिती पण नव्हती एवढं क्लास वगैरे लावायची. याला क्लास वगैरे सगळे होते त्याच्यामुळे याला मी हुशार पण होतो अभ्यासात तसा माझ्या. मी पण हुशार होते पण कसं हॅलो सॉरी. मी पण हुशार होते. पहिलाच क्वेश्चन चालू आहे, 10 मिनिटं झाली तर ठीक आहे चालू. नाही क्वेश्चन. मेकअप की नो मेकअप? नो मेकअप. जसं की मी आता पण मेकअप नाही केलाय, फक्त लिपस्टिक. गोल्ड की सिल्वर? बोथ. दोन्ही पण. माझं असं काही नाही, प्रत्येक काही जॉब करतो मी, जॉब करत नाही. सॉरी. नेक्स्ट क्वेश्चन. थँक्यू एवढं प्रश्न विचारल्याबद्दल. आता अजून एक प्रश्न आहे. तू कुठं राहती? रंजना. सॉरी नाव बरोबर आहे. रंजना नांदे का 6 to 6 नाव येईल तुम्हाला व्हिडिओ, फोटो तुम्ही वाचा काय असेल ते. तू कुठे राहती? मी पुण्यात राहते. बिबीवाडीच्या आतमध्ये अजून सांगू शकत नाही. तुझा माहेर कोणता आहे? माझं माहेर विश्रांतवाडीला आहे, पण आता आम्ही शिफ्ट केलंय एअरपोर्टला, एअरपोर्ट रोडला. हा म्हटलं काय एअरपोर्टला. सो बेबी प्लॅनिंग कधी करणार? शेवटी हे सगळ्यात शेवटी सांगणार आहे. तुझा स्किन केअर सांग ना. सांगितलेलं आहे. येस. आणि मी त्याचा अजून एक स्पेशल ब्लॉग बनवणार आहे. तू परमनंट स्ट्रेटनिंग केली आहे का? परमनंट स्ट्रेटनिंग नाही केली मी, आता सध्या तरी प्रोटीन ट्रीटमेंट केली, त्याचा सुद्धा ब्लॉग आहे. तुमचं गाव कोणतं आहे? आमचं गाव आहे. तुमचा विषय तुझं नाही. हो तुमचंच ना, मग तेच आपलं सांगते ना. वेल्ला दापुडे, जिल्हा तालुका वेल्ला आणि दापुडे गाव. तुम्ही न्यू होम कधी घेणार आहे? हेच आमचं होम आहे, तिथूनच आम्ही मोठं होणार.
जेव्हा भविष्यात लागेल तेव्हा घेऊ, सध्या गरज नाही. तुझी ड्रीम काय आहे? माझं लग्नाच्या आधी एकच स्वप्न होतं की ह्याच्यासोबत लग्न करायचं. असं काही स्पेशल ड्रीम माझं नव्हतं आणि खूप मोठं व्हायचं असं काहीच माझं ड्रीम नाही. मी एकदम सिंपल मुलगी होते आधी पण आणि आता पण आहे. पण माझं एकच ड्रीम होतं की लग्न करायचं आणि ते केलंय. असं कोणाचं ड्रीम असतं काय हेच मला प्रश्न असतं. प्रेम करणारे लोक तुला प्रतीक दादाला काय गिफ्ट द्यायचं आहे? तुझी इच्छा काय आहे? लय वेळा बोलती पण मी लय वेळा नाही म्हणले. हो, लय वेळा नाही म्हणलं. त्यांनी जे त्याचं सगळं जे त्यांनी म्हणजे घालवलंय ना ते सगळं मला त्याला परत घ्यायचं. आणि त्या गोष्टी काय आहेत तुम्हाला ब्लॉग मध्ये कळेलच. सांगू शकतेस ना कोणती? म्हणजे त्याचं सगळं गोल्ड आहे ना, सगळं गोल्ड, त्याचं सगळं गोल्ड त्यांनी मोडलंय आणि ते मला त्याला सगळं परत द्यायचंय. माझी खूप इच्छा आहे कारण की हा मुलगा आहे ना सगळं आतापर्यंत सॅक्रिफाईस करत आलाय. म्हणजे आम्हाला धाळ म्हणते मला तुला रिंग करायची, पिळ्याची रिंग करायची. बाई म्हटलं तुझ्या पाय पडतो पण मला काही तशी हौस नाही आहे सोनं बिनं घालायची. तर जेव्हा आपण चांगलं अजून आपली कंडिशन होईल तेव्हा नक्की करू. तुझं डेली रुटीन ब्लॉग टाकत जाणं. मी पहिलं तेच म्हणलं वाचून. येस, मी रोज टाकत असते आणि तुम्ही बघा प्लीज बघा आणि सबस्क्राईब करा नक्की. थँक्यू रंजना. अंकू अँड नीतू ही जी कमेंट आहे, दीदी युट्यूब कसं स्टार्ट करायचं प्लीज सांग, सजेस्ट. युट्यूब स्टार्ट करणं सोपं आहे पण युट्यूबवर टिकणं अवघड आहे. हो, कारण आता खूप कॉम्पिटिशन वाढली. खूप लोकांना कळलं युट्यूब बद्दल. खूप लोकांना माहिती युट्यूबवरून सेकंड इन्कम सोर्स स्टार्ट होतं माणसाला. माणूस जॉब करूनही युट्यूबवरून इन्कम सोर्स माणसाचा स्टार्ट होतो. त्यामुळे माणूस करतं. स्टार्ट करणं सोपं आहे पण ते टिकवणं ते खूप अवघड आहे. त्या माणसाच्या डेली रुटीनमध्ये बसलेली गोष्ट नाही अजून. ते मोबाईल घ्यायचं, 4 चौकात जाऊन बोलायचं, 4 चौकात जाऊन कॉन्फिडन्सने बोलायचं, हे खूप अवघड गोष्ट आहे. तुम्हाला स्पेशल काय व्लॉग पाहिजे असेल तर कसं करायचं काय नक्की सांगा, आम्ही कमेंट करून सांगू. नेक्स्ट कमेंट आहे जानू K3M ची. तू इतका काळा नवरा का केलास? किती घाण दिसतोय तू, किती छान दिसते. हे बघा घाण म्हणजे असं असतं ना. घाण म्हणजे काय असतं? घाण म्हणजे तेच ना. काय यार तुम्ही असे प्रश्न का विचारता? हे बघा मला प्रतीक सारखा छान मुलगा भेटला नसता कधीच माझ्या लाईफ मध्ये. याच्यावर स्पेशल आपण ब्लॉग केलेला आहे. काय विषय नाही. हा वेळ नको बोलायला. तुम्ही जे ऑडियन्स आपली नेहमी ती बोर होईल. नवीन असेल तुम्ही सबस्क्राईब करून बघा म्हणजे तुम्हाला असे प्रश्न पडणार नाही. हो. कामिनी गोसावीचा प्रश्न आहे, तू ब्लॉग करणं बंद करणार होती, काय झालं होतं ते सांग. भांडणं. सरळ साधी सोप्या गोष्टी. भांडणं प्रत्येकाचे करतो. तर मग माइंड डिस्ट्रॅक्ट होतं की बाबा मला काय करायचं ना, असं होतं पाहिलं बरोबर ते होतं. आता काही विषय नाही. हर्षदा पोटेचा प्रश्न आहे, दी तुमचं एज्युकेशन किती आहे दोघांचं? आमचं दोघांचं कॉमर्स मधून ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. बीकॉम. तेच बीकॉम लोक. आलीस आता आम्ही व्हिडिओ करतो बस. एक स्पेशल कमेंट आहे गायत्री पराडची, प्रतीक दादा खूप भारी आहे दीदी, स्वभाव पण मनमिळावू आहे. येस, गुणी पोरगा आहे. चांगली कमेंट केली म्हणून स्पेशल झाली. बघा तुम्हाला स्पेशल पण असेल तर मला चांगलं म्हणा सगळ्यांनी. लिमिटलेस गायत्री. कळलं का? बेकम. कळलं का? बेकम आमचं मराठी कॉमर्स होतं त्यात. हाऊ अँड वाय यू डिसाइड टू स्टार्ट युट्यूब जर्नी? तर बिकॉज दिस गाय फोर्स. नको लोक शिवाय घालते बाई मराठी बोल. तर आम्ही म्युझिकली स्टार्ट केल्यापासून आम्ही शॉर्ट्स व्हिडिओ पण नव्हतो. नंतर टिकटॉक आलं, नंतर रील्स आलं, त्यानंतर युट्यूब एवढं माहित नव्हतं आम्हाला पण युट्यूब मध्ये आहे एवढं काही पुढं. नंतर माहित पडल्यानंतर असं आलं की कॉन्टेंट काय टाकायचा. मग कॉन्टेंट आम्ही एक स्पेशल डे डिसाईड केला कॉन्टेंटसाठी. कारण यायचं आणि मॉनिटाईज होणं आणि पुढं सगळं जे असतं ते सगळं पूर्ण करणं ते खूप आवड होतं. तर आम्ही स्पेशल दिवस निवडला. आमची एंगेजमेंटचा पहिला व्लॉग पडलेला. आमचा पहिला व्लॉग पडला एंगेजमेंटचा. पहिल्याच व्लॉगला आमच्या 1 लाख व्ह्यूज आहेत. असं आम्ही स्ट्रॅटर्जी यूज केली. तर तुम्हाला यायचं असेल तर त्यासाठी स्ट्रॅटर्जी आखणं खूप गरजेचं आहे. तर सांगायला गेलं तुमचं स्पेशल व्लॉग कोणती अशी महत्वाची गोष्ट ती तुमची येणं गरजेचं ना. आमच्या ब्लॉगला एवढे यूज का आले कारण आम्ही इंस्टाग्रामला ऑलरेडी ऍक्टिव्ह होतो. इंस्टाग्रामच्या ऑडियन्सला आम्ही सांगितलं होतं आम्ही एंगेजमेंट करतोय वगैरे. डायरेक्ट पोस्ट टाकली एंगेजमेंट लिंक ब्लॉग, लोकांनी येऊन बघितलं. मग ती ऑडियन्स आली.
आणि त्या थंबनेल वगैरे पण खूप गरजेचे असतात, ते तुम्हाला सांगू आम्ही. तुम्हाला पाहिजे तर नक्की नक्की सांगा. करिअर खूप छान आहे, पण कंटिन्यू राहणं खूप गरजेचं आहे. कंटिन्यू. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आणि नेक्स्ट कमेंट आहे प्राजक्ता पाटीलची. तीच मागाशी 19 कमेंट वाली. तू जे इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवते कंबर दाखवून शॉर्ट ड्रेस घालून, तुझा नवरा तुला काही बोलत नाही का? किंवा तुझी सासू व्हिडिओ पाहत नाही का? तुमच्या स्वतःचं घर आहे का? राहता येते? तू जॉब वगैरे काय करत नाहीस का? फ्युचर प्लॅनिंग काय आहे? पहिल्या प्रश्नाचं मला उत्तर द्यायचंय की मी इन्स्टाला व्हिडिओ करते, कंबर वगैरे दिसती, तर प्रतीक दादा काय बोलत नाही का? तर प्रतीक दादा बोला का तूच? तर तुम्हाला सांगतो, बोलत नाही का तर मी बोलतो. पहिली गोष्ट, जेवढं वल्गर असेल दिसणं तेवढं मी म्हणतो पहिला असं करू नको, काही करू नको. आता तिने तो मागच्या एक व्हिडिओमध्ये टॉप घातला होता वन पीस तो फक्त मांडीपर्यंत, त्या खाली सगळं ओपन होतं, तो वन पीस होता. पण तिला म्हणलं व्हिडिओमध्ये हे दाखवू नको, जेवढा तुझा वन पीस तिथून स्टार्ट होतं तिथून वरती दाखव, त्याच्या खाली जेवढं ओपन आहे ती कॅमेऱ्यात दाखवू नको. तिला मी सांगितलं बा असं दिसलं नाही पाहिजे, चांगलं दिसलं पाहिजे. तर पहिली गोष्ट, मला काय माहिती आहे सोशल मीडिया कशी काय ते मला पण माहिती आहे, आणि मम्मीला पण माहिती आहे. मम्मीने असं नाही की मग पहिला अचानक व्हिडिओ करायला लागली, असे व्हिडिओ करायला लागली, किंवा मम्मीला आवडत नाही. तर मम्मीला आधी पाहिल्याच्या मम्मीने भरपूर व्हिडिओ बघितले, पप्पाने बघितलेले आहेत. तर विषय कसा होतो, त्यांना काही वाटत नाही, पण त्यांचा असा विषय होतो की त्यांना नातेवाईक बोलतात. असं आहे, त्यांना नातेवाईक बोलतात, हे असे तुझी सुनाशी व्हिडिओ करते काय ऑलरेडी. तर त्यामुळं मला घरच्यांना माहिती ते फील्ड कसा येतो. त्यात आम्ही काय एवढं पण घाण काही व्हिडिओ बनवत नाही, पहिली गोष्ट सांगायला गेलं तर. पण नातेवाईक बोलतात त्यामुळे मग होतात त्या गोष्टीवर इशू, बाकी काही नाही. आणि स्वतःचं घर आहे का? राहता येते? हे आमचं स्वतःचं घर आहे. जॉब वगैरे करत नाहीस का? तुला आहे, मला नाही करत जॉब. मी पण नाही करत जॉब. नेक्स्ट प्रश्न आहे, फ्युचर प्लॅनिंग काय? फ्युचर प्लॅनिंग भरपूर आहे, तुम्हाला हळूहळू तुम्हाला कळेल. सांगायचं नसतं. सांगितलं की वर्षा गायकवाड. नेक्स्ट कमेंट आहे वर्षा गायकवाड. दी तुझं युट्यूब अर्निंग किती आहे? आता सध्या तर खूप कमी आहे. आम्हाला 2 महिन्यातून एकदाच येतं पेमेंट, कारण आमची डेली व्हिडिओ पडत नव्हते. आता आम्ही 15-1 दिवस झाले की डेली पोस्ट करायला सुरुवात केली. 2025 हे असणारं वर्ष हे आमच्यासाठी खूप खास असणार, कारण आम्ही डेली व्लॉग टाकणार, डेली तुम्ही बघणार. तुम्ही बघितलं तर आमचा इन्कम वाढणार, मेन विषय असा आहे. तर त्यामुळं व्हिडिओ बघा. आता सध्या खूप कमी आहे. मिनी मंगळसूत्राची प्राइस काय आहे? 80च्या थोडंसं पुढे असू शकते, तुम्ही अंदाज लावा. मी तुम्हाला ब्लॉग मध्ये सगळं क्लिअर केलंय की कितीचं आहे. तुमच्या प्राइस नुसार तुम्ही, म्हणजे तुम्ही जसं गोल्डच्या शॉपमध्ये गेला तुम्हाला कळून जाईल की एवढं किती पैशामध्ये बसतं. हा, तर ते 1.5 तोळ्याचं थोडं कमी असल्यामुळे ते 80च्या आसपास जात असेल. ताई नेक्स्ट कमेंट आहे विजयलक्ष्मी सांगितलं आपण उत्तर. बनकर. ताई तुझं आणि दादाचं शिक्षण काय झालंय, आणि जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर कोणत्या सब्जेक्ट मध्ये झाले? याचं उत्तर तुम्हाला आम्ही दिलेलं आहे. तर सॉरी ताई, तुम्ही बघताय. नेक्स्ट क्वेश्चन आहे पल्लवी टिकोनेचे. तुझी कास्ट आणि प्रतीक दादाची कास्ट सांग ना प्लीज. काय शता आमची एक कशी, तू जर वेगळी सांगितली तर समजत आम्ही. लग्नानंतर आमच्या दोघांची कास्ट एकच, आमची कास्ट आम्ही बुद्धिस्ट आहे, संपला विषय. आणि आता आधीचं काय समज येत नाही ना, पुढीचं नाव चेंज होत आहे तर तिच्या आजीच्या कास्टचं पण काय समज येत नाही, तिचं आडनाव चेंज होतं तर हे वेगळंच टॉर्चर आहे. मानसी वाघमारेची कमेंट आहे नेक्स्ट. दी तुझं आणि दादाचं एज काय आहे? तर मी 1998 मधला आहे, मी 1999 मधली. तर एज तुम्ही कमेंट करा. तू अप्पर मध्ये नक्की कुठं राहते? मी पण तिथेच राहते, मला भेटायचंय तुला. कुठं राहते ते सांगणार नाही. आपली कधी गाठ भेट बाय चान्स जर तुम्ही इथं आता भेटला तर चांगली गोष्ट आहे. साक्षी मी तुला नक्की भेटेल. नेक्स्ट कमेंट आहे मिनी XI3TE असं नाव आहे. ताई घरच्यांच्या अगेन्स्ट जाऊन लव्ह मॅरेज केलं पाहिजे का? काय सजेस्ट करशील? तर हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी सांगते तुम्हाला की तुमच्या जोडीदारावरती डिपेंड करतं की तुम्ही तुमच्या घरच्यांच्या अगेन्स्ट लग्न जाऊन करता
का तुमच्या घरच्यांना सोबत घेऊन लग्न करता. जर तुमचं घर जोडीदार, तुम्ही जर जोडीदार निवडलाय, तो कॅपेबल असेल तुम्हाला सांभाळायला आणि तुमच्या पूर्ण जिम्मेदारी उचलायला, तर तुम्ही पळून जाऊ शकता. पण कसं आहे, जर पळून जाऊ शकता म्हणजे नाही का अगेन्स्ट जाऊन लग्न करू शकता, असं पळून जाऊ नका. अगेन्स्ट जाऊ शकता. म्हणजे असं आहे की तुमचा पार्टनरवर किती विश्वास आहे, तो तुम्हाला किती सांभाळेल, त्याचं वागणूक कसं आहे, तो कसा आहे, फ्युचरमध्ये तुमचं काय चांगला होईल का, त्यानुसार तुमचं डिसिजन असेल. प्रत्येक माणूस एकसारखं नसतो. काहींचं लव्ह मॅरेज झाल्यानंतर 6 महिन्यात पण दिवस झालेला आहे, काहींचं लाईफ टाईम टिकलेलं आहे. तर ते कसं असतं, आपण लव्ह मॅरेजच्या आधी 2 तास भेटतो किंवा 1 तास भेटतो, 24 तासामधले. लव्ह मॅरेज नंतर 24 तास त्या माणसाबरोबर आपल्याला काढायचे असतात. ते वेगळं असतं. आपलं ते कठीण आहे. तुम्ही डिसिजन व्यवस्थित घ्या, बाकी काय नाही. तुमच्या पार्टनरवर सगळे डिपेंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्राजक्ता पाटील. तुझे मिस्टर काय जॉब करतात आणि काही कोणाचं ऐकून लवकर बेबी प्लॅन करू नका, वेळ घेऊन करा, लग्नाच्या 2 वर्षांनी करा विचार. थँक्यू सो मच प्राजक्ता पाटील. सेम तुम्ही अशी म्हणलं का, मी मागाशीच बोललो होतो. त्यांनी एवढे प्रश्न विचारत, त्यानंतर पण त्यांचे प्रश्न थांबले नाहीत. तर प्राजक्ता पाटील, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जे बोलला ते बरोबर आहे. तर मी बोलते, मी जॉब काय करत नाही. मला त्या बेबी प्लॅनिंगचं उत्तर द्यायचं आहे. तुम्ही म्हणला की कोणाचं काही ऐकून बेबी प्लॅन करू नको. येस, आम्ही दोघं कोणी कितीही काय बोललं तरी पण कोणाचं ऐकत नाही. आम्ही आमच्या विचारानेच बेबी प्लॅन करणार आहे, कारण की आमचं बाळ आम्हाला सांभाळायचं. आणि तुमचं पण बरोबर आहे की थोडं आता लग्न झालं की लगेच बेबी प्लॅन नाही करायचा, असं बरोबर प्रश्न विचारला. थँक्यू. पण जरा थोडी फायनान्शियली स्टेबल झाल्यानंतर, अजून आपण स्टेबल नाही एवढं, बी ऑनेस्ट. तर थोडं असं नाही की उद्या पोरगं द्यायला म्हणा आलं आणि त्याची इच्छा पूर्ण करायला पैशासाठी तंतन करावी लागली, असं ते बिलकुल नको असं व्हायला. नाही. कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण आपल्या पोरांना चांगले संस्कार देऊन चांगल्या आपल्या जबाबदारी मोठं करावं. तर थोडं आमची फायनान्शियली जरा थोडं स्टेबल झालं तर आम्ही हाच आमचं काही एवढा विषय नाही. ते ज्ञानदाची कमेंट आहे नेक्स्ट. तुझं एज्युकेशन काय आहे आणि तू जॉब वगैरे का नाही करत? उत्तरा तुम्हाला भेटली आहेत. आम्ही सारखी जाणार नाही, कारण आत्ताच इथं जवळजवळ 20-22 मिनिटापर्यंत ब्लॉग गेलेला आहे. तर कट करूनच आपण करणार आहे. अंकू आणि मी तुझी कमेंट आहे दिली. तू युट्यूब कशी स्टार्ट केलं आणि ब्लॉगिंग कशी करते माहिती दे ना. तर ह्याचा एक स्पेशल ब्लॉग आम्ही बनवेल. कमेंट करा तुम्हाला जर इन्फॉर्मेशन पण असेल. स्वतंत्र प्रतीक दादा कोणता जॉब करतो? नेक्स्ट कमेंट आहे रोहिणी बघ ना, हे डबलच आहे. नगराली सॉरी, नाव घ्यायचं सांगितलं होत असेल. प्रतीक दादा कोणता जॉब करतो? परत उत्तर सेम, जॉब करत नाही. प्राची खेडेकरची कमेंट आहे नेक्स्ट. पायल, प्रतीक किती काळा आहे तुझ्यासोबत, जरा त्याचा पण मेकअप करत जा. तर ठीक आहे, इकडे बघ मेकअप करते. घे, मी तुझ्यासाठी ह्याचा मेकअप केलाय आणि आता बघ किती छान दिसतोय. सो काळा नाही बघा, लाल आहे माझ्या फेसवर. काळा नाही, हा प्रेमाचा ग्लो आहे त्याच्या फेसवर. पूजा शिंदेची नेक्स्ट कमेंट आहे. हाय पायल दीदी, तू पुण्यामध्ये कुठे राहते प्लीज सांग ना. हे पण मी उत्तर दिलंय, मी पुण्यामध्ये बिबेवाडीमध्ये राहते. बोलता तुम्हाला बिबेवाडीमध्ये कुठे राहते ते कळलं असेल तर तुम्ही व्लॉग नक्की मन देऊन बघत असाल तर तुम्हाला लोकेशन भेटलं असेल. तर आता बहुतेक युट्यूबचे प्रश्न झालेले आहेत सगळे. आता आपण इंस्टाग्रामला पण आपण पोस्ट टाकली होती, तर आपण आता इंस्टाग्रामचे बघू काय. वैशू नाव आहे, वैशू 19 इंस्टाग्राम हँडल नाव आहे. ताई तुम्ही ब्लॉग्स बंद नका करू ना प्लीज. थँक्यू सो मच. तर तुमच्यासाठी मी ब्लॉग नाही बंद करणार. आता बाकी मी वाचतो तर तोंड असेल. तर पहिला प्रश्न आहे, हु इज युअर फेवरेट साऊथ इंडियन हिरो? अल्लू. चावी करंटली फेवरेट झालाय पुष्पनंतर. अच्छा, आधी कोणता? विजय देवकोंडा. आधी माझा हा होता, काय त्याचं नाव? कोण? जॉनी लिव्हर. बड़ा हरामी हो बेटा. समंताचा नवरा. हा, तो नाव नाही माहिती, नाव लक्षात नाही आता माझ्या. हा, तर पूनम 6462 असं नाव आहे. लव्ह मॅरेज करणं योग्य आहे की नाही, तुला आलेला अनुभव सांग. आणि अँड आय लव्ह युअर डेली ब्लॉग. मला आलेला अनुभव सांगू का तुम्हाला? तर लव्ह मॅरेज करणं बरोबर आहे की चूक, हे प्रत्येकाचं वेगळी सिच्युएशन असते. हे बघा, एक वेळेस बरोबर पण आहे आणि एक वेळेस चूक पण आहे.
म्हणजे नाही का, काय कायांची मेंटॅलिटी वेगळी असते. तर तुम्ही तुमचा निर्णय तुम्ही स्वतः घ्या. असं मी आता सांगते तुम्ही म्हणून नका पायल, घेऊ. तुम्हाला सांग पायल, तुम्ही प्रश्न विचारता पायल म्हणून हा योग्य आहे. हम्म. कारण आता सगळं व्यवस्थित आहे, काही पायाच्या घरच्यांचा काही प्रॉब्लेम नाही, काही नाही. काही काही लोकांचं असं आहे की लव्ह मॅरेज नंतर सुद्धा काय पूर्वीच्या घरचे अजून तिला त्यांची बोलत नाही. काही काहींचं असं म्हणते की बाबा तू आमच्यासाठी मेली, तिला फोन नाही, काही नाही. अशी पण वेगवेगळे असतात कंडिशन, सिच्युएशन. त्यामुळं खरंय. याचं उत्तर असं एक उत्तर आहे असं काही नाहीये. प्रत्येकाच्या कंडिशननुसार त्याचं उत्तर असतं. तू आणि सासू रील काढत जा, मस्त, खूप बघायला भारी वाटेल. तर काढतील लवकरच रील्स, येतील रील्स पण लवकर. जरा शेड्यूल करू आपण व्यवस्थित, जरा मॅनेजमेंट आपली होत नाही रोजची वेळेची. तर त्यानंतर आम्ही रील्स काढायला घेऊ. जे मेशो ॲपवरचे ड्रेस दाखवणं आणि रिव्ह्यू दे. तर मी मिशो ऍप वरून ड्रेस मागवत नाही. हा ती मेशोवर पहिला. बघा हे मागचं उभं लटकतंय का, किंवा अजून काही आजच मागवले, काल का परवा होते. असले बारीक सारी गोष्टी मागवती 100-150 रुपये असतात. कपडे नाही म्हणतो, बाकीच्या गोष्टी आतापर्यंत मागवत. हा टेबल पण, ते टेबल ह्याच्या हेल्थचा जो टेबल आहे ना, तो पण मेशोवरच आहे ना. हा, तर चांगली क्वालिटी चांगली असते, स्वस्त मस्त कपडे. आम्ही कपडे स्वस्त नाही पण 100-200 रुपयाचं काय नाही मागवलं तर जास्त पैसे जातात पण चांगलं असतं. ठीक आहे. पण कपडे कधी कपडे नाही पहिले कपडे आम्ही ऑनलाईन शॉपिंग करतच नाही. प्लीज तू वाच. हाँ ये कर लो पहले. बेबी गुप्ता असं नाव आहे तिचं. प्रतीक दादा सारखा नवरा सगळ्यांना भेटला पाहिजे. खूप समजूतदार आहे दादा आणि प्रतीक दादा तू खूप क्यूट आहे. सगळ्यात पहिलं तर मला उत्तर द्यायचंय, थांबा 1 मिनिट. आता एकदम स्पेशल कमेंट असणार नाही, ऐक की प्लीज. हे देवा, प्रतीक सारखा नवरा कोणालाच नको भेटून दे. मला भेटलाय ना, कारण की हे चुकीचं बोलती. नाही, प्रत्येक सारखा म्हणजे माझ्यासारखे असणारे लोक अजून दुसऱ्याला भेटून देत. तुझ्यासारखा दुसरा स्वभाव प्रश्न तुला कळला नाही. माझ्यासारखा म्हणजे मी नाही, तू नाही. माझ्यासारखे असे लोक असणारे दुसऱ्या ते पोरीला भेटून भेटून दे. देत. सगळ्यांना असेच नवरे भेटले पाहिजे, चांगले, त्यांना समजून घेणारे, किती पण काय झालं तरी त्यांच्या सोबत उभे राहणारे. एवढा चांगला आहे प्रतीक. थँक्यू सो मच. म्हणजे बघा किती स्वार्थीपणा आहे. प्रश्न तिला पहिली गोष्ट कळला नाही. प्रत्येक सारखा म्हणजे माझ्यासारखे असणारे लोक, मी नाही. प्रँक ब्लॉग बनवणार दीदी. ठीक आहे, बनवू आपण काहीतरी चांगला प्रँक ब्लॉग. इकडे बाळा. तुझं आणि प्रतीक दादाचं एज्युकेशन काय झालेलं आहे? सांगितलंय ते पण. येस. अंकिता 14 असं काहीतरी इंस्टाग्रामचं नाव आहे. प्रँक कॉल कर दीदी प्रतीक दादावर. बस, प्रँक कॉल कर माझ्यावर. प्रँक कॉल करू प्रतीकवर? करेल. ठीक आहे, बघू आपण. करेल. मी ओळखेल पण लगेच, नाही ओळखणार. कारण आता आपल्या अजून तसं काही बाहेर आपण कोणासंग जास्त बोलत नाही. मला मग लोकांचे फोन येतात आणि मला सगळं माहिती आहे. भांडण का झाले आहे घरात, प्लीज सांग. रियालिटी सगळे सांगतात, तू जर नाही सांगितली तर लोक बघणार नाही तुझा व्लॉग. तर असं काही नाहीये, भांडणं सांगितलंच पाहिजे. भांडणं झाली म्हणून सांगू शकतो, पण भांडणं काय झाली, कशावर ती नाही सांगू शकत. आता सध्या तर नाही, मला तर नाही वाटत. भांडणं झालं ते सांगू शकतो, पण का झालं ते नाही सांगू शकत. सॉरी गौरी. तुषार दादा, दीदी तुझं लग्न नंतरची लाईफ कशी आहे प्लीज सांग. माझं नेम स्वीटी कांबळे आहे. म्हणजे पोरच्या अकाउंटवरून तिच्या बायकोने वगैरे कमेंट केली असेल तर सांग. तर माझ्या लग्नानंतरची लाईफ कशी आहे ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. तुम्ही माझे डेली ब्लॉग बघत जा, तुम्हाला कळेल माझी डेली लाईफ कशी असते लग्नानंतरची. लाईफ कशी आहे म्हणजे बेटर आहे का वाईट आहे, तुझं लय वाईट झालंय असं म्हणणं. तसं नाही, वाईट, हे बघा वाईट चांगलं काही नसतं, तसं काही नसतं. सो वाईट चांगलं पण नाही आलं का? चांगलं झालंय, वाईट नाही झालंय असं त्यांनी तो प्रश्न विचारलाच नाही. म्हणजे त्यांचा प्रश्न असा की लाईफ कशी आहे, तुला कसं वाटतंय? खूप चेंज आहे लाईफ मध्ये. ठीक आहे, चालेल. लग्नाआधीची लाईफ चांगली असते, मला लग्नाच्या नंतर ते प्रत्येकाचं तसं असतं. लाईफ चांगली आधी निवांतपणा असतो, पण नंतर जबाबदारी वाढतात. त्यामुळं पायल, तुला प्रतीकदामध्ये कोणती एक गोष्ट जास्त आवडते आणि प्रतीक दादाला तुझ्यामध्ये तेवढं तिथंच प्रश्न संपला त्याचा. पण एक प्रश्न आहे, प्रतीक दादामध्ये तुला एक गोष्ट कोणती जास्त आवडते? मला आवडते, मला मेन म्हणजे डायलॉग नाही, डायलॉग नाही, एक गोष्ट विचारते, एकच गोष्ट सांगते. एकच गोष्ट मला जी आवडती नाही, भरपूर गोष्टी, मी एक गोष्ट नाही सांगू शकत प्लीज. मला नाही ना एक गोष्ट, तेच तेच नाही, एक पण गोष्ट नाहीये.
कळलं ना, कळलं का? हा भरपूर बघा बघा, गोष्टी आहेत, भरपूर गोष्ट आवडतात. एक सांग, एक चल एक सांग, बघू सांगू शकते का? चला एक गोष्ट सांगते ह्याच्यातली जी मला खूप जास्त आवडते. हा मला खूप जास्त जीव लावतो आणि खूप माझ्यावरती प्रेम ती करतो. चांगली गोष्ट नाही, ती चांगली गोष्ट नाही शकत नाही, चांगल्या गोष्टीमध्ये माझ्यासाठी शकत चांगली गोष्ट आहे. एक पोरीसाठी काय, एक पोरीला काय पाहिजे असतं? तिच्या नवऱ्याने तिला प्रेम करावं, जीव लावावा. ठीक आहे, मग माझ्याकडे खूप सारे कमेंट आहेत, त्या सांगू का? खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या सांगू एकच का? सांग त्या चांगली. एक सांगितली मी. स्वभाव मध्ये खूप गोष्टी आल्या, मग एक तेच गोष्ट सांगते ना, सांगायची. नाही सांगू शकत. एक नाहीच आहे गोष्ट तुझ्यात आवडणारी, चालतंय, खूप fine गोष्ट आहे. आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज युअर फर्स्ट फेवरेट मेमरी विथ दादा? मिताली म्हात्रेचा मेसेज येतो, आपल्याला कमेंट आहे. फर्स्ट मेमरी, ओके, फर्स्ट मेमरी माझ्यासाठी ही आहे. कोणती गोष्ट तुला लगेच अशी आठवली बाबा? असं मेमरी म्हणलं, कुठली गोष्ट आठवली ती सांग ना. आठवली, इमोशनल मेमरी आहे खूप जास्त. मेमोरी मेमरी मेमोरी मेमरी बोललं, खूप इमोशनल मेमरी आहे ती. जेव्हा प्रतीकला, म्हणजे ना कॉलेजमध्ये कसं व्हायचं ना, खूप स्पेशल थांबा एका कॉलेजमध्ये कसं व्हायचं ना, मी ह्याच्यासाठी खूप रडायचे, खूप रडायचे. माझा खूप जीव तुटायचा जेव्हा हा माझ्याकडे नाही लक्ष देत नव्हता कॉलेजमध्ये. आणि तेव्हा मग अशी एकदा वेळ आली ना, एकदा अशी वेळ आली की मी ह्याच्या डोळ्यात माझ्यासाठी जेव्हा पाणी बघितलं ना, ती माझ्यासाठी बेस्ट मेमरी आहे. कारण की जो मुलगा मुलीसाठी रडतो, बस ना तिथंच मी म्हटलं देवा, रडला होता तो माझ्यासाठी, खूप वेळा रडलाय माझ्यासाठी राहत असा तर. पण आणि अजून एक मेमरी आहे की जेव्हा मी एकटी राहत होते ना, आता 1 वर्ष आधी, 1-2 वर्ष आधी मी एकटी राहत होते ना, तेव्हा जी ह्याच्या मनात जी माझ्यासाठी तळमळ होती नाही का, की मी एकटी होते, ह्याच्या मनात जी काळजी होती माझ्यासाठी, ती मी लाईफमध्ये पहिल्यांदा अनुभवलं होतं आमच्या दोघांमध्ये. तसं तो पहिला एक्सपिरियन्स होता माझा आणि ती माझ्यासाठी बेस्ट मेमरी. तर पुढची कमेंट आहे प्रीतिक 22. ताई, मला प्रतीक दादा स्वभाव खूप आवडतो, तो तुझ्या खरं बेस्ट, असंच खुश रहा. थँक्यू सो थँक्यू मच प्रतीक, थँक्यू व्हेरी मच. कोणाला तर आवडतं मी, त्यांचं सगळी नाव ठेवून देतो. तर अंकिता 14 असा नंबर आहे. दीदी, मी तुझी खूप मोठी फॅन आहे, मला तुला एकदा बोलायचं आहे, तू रिप्ले दे, अजून तू प्रतीक दादावर प्रँक कर. थँक्यू सो मच. मी नक्की ह्याच्यावरती मिस मारतोय मेसेज आणि तुम्ही म्हणता प्रँक करा, पण मी करणार एकदा. सक्सेस झालं तर चांगलं आहे. परत आलाय तोच साक्षी गायकवाड. दीदी, तुम्ही प्रतीक दादावर प्रँक व्हिडिओ बनवा. करणार, 100% करणार आहे मी. तर नेक्स्ट श्रुती गायकवाड. साक्षी गायकवाड होती, आता श्रुती गायकवाड. बहिणी तर नाही ना. हे पायल दी, तू खरं ग्रेट आहेस, एवढ्या सगळ्यांशी गोड वागतेस आणि प्रतीक दादा तर लय ऍक्टर आहे. मी ऍक्टर आहे? येस, यू आर ऍक्टर. ओ माय गॉड, माय ड्रामेबाज ऍक्टर. अभि 0021. दी, तुझं आणि प्रतीक दादाची एज किती आहे आणि तुमच्या दोघांच्यातला डिस्टन्स किती आहे? बेबी प्लॅन कधी करताय? ह्या सगळ्याची उत्तर आम्ही दिली आहेत. तर एज ही 1999 मधली, 1998 मधला आहे. आमच्या दोघांचं डिस्टन्स 16 मंथचा आहे. बेबी प्लॅन कधी करताय शेवटी सांगू. एंजल पियूच आहे ना, बहुतेक पियूच आहे. तुझं एज किती आहे आता पायल दीदी आणि प्रतीक जुजूची किती आहे आता? मग तुम्ही आता कॅल्क्युलेट करा ना. आम्ही सांगितलं आमचे बर्थ इयर सांगितलं, तुम्ही गेस्ट करा. हा, तर हे आहे गायकवाड नमिषा. प्लीज गायकवाड नमिषा, तुम्ही तुमचं नाव चेंज करून नमिषा साळवे करा. प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे. आता तुमचं लग्न होऊन जवळजवळ 20 दिवस झालेले आहेत, तर तुम्हाला तुमचं इंस्टाग्रामचं नाव चेंज करण्यात काय हरकत नाही. तर गुड न्यूज कधी आहे हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो नंतर. तुम्ही सांगा. कारण लग्न जरी उशिरा झाला असेल तर अनिकेत माझ्यापेक्षा मोठा आहे वयाने. तर असं नको व्हायला की माझी पोरं तुमच्या पोरापेक्षा वयाने मोठी व्हायला. तर तुमची पोरं ही वयाने मोठी असली पाहिजे आणि माझी पोरं लहान असली पाहिजे तुमच्या पोरांपेक्षा. कळलं का? आधी तुम्ही जरा घ्या आता म्हणा. हा, चालेल. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे म्हणलं तर तुमची पोरं पण आमच्या पोराच्या वयापेक्षा मोठी पाहिजे. तुमचं लग्न उशिरा असं तरी लवकर प्लॅन करा म्हणजे आम्ही मोकळे.
आमची गुड न्यूज द्यायला. बरोबर आहे. ताई आणि जिजू तुमचे कपल्स रील्स ब्लॉग खूप छान असतात. ताई डेली ब्लॉग रील्स पोस्ट करत जा. लव यू ताई. लव यू टू. स्वीट गर्ल काजू. थँक्यू. जसं तुमचे नाव आहे तसं तुम्ही खूप स्वीट मेसेज केलं. छान. आरू 18/06/26. तू जी ट्रीटमेंट केली त्यात तुझे हेअर प्रॉपर स्ट्रेट झालेत का आणि किती दिवसांसाठी स्ट्रेट राहणार? येस, मी जी ट्रीटमेंट केली त्यात 1 year साठी हेअर स्ट्रेट राहतात आणि ही प्रोटीन ट्रीटमेंट आहे. आणि काय होतं, किती दिवस स्ट्रेट राहतात? 1 year. 1 वर्षाची गॅरंटी त्यांनी दिली आपल्याला. पायल दी तुझं काय इच्छा आहे आणि फ्युचर तुला प्रज्ञासोबत कुठे फिरायला जायचं आहे? नॅशनल प्लेस. मालदीव्स. नॅशनल प्लेस रे बाई, इंटरनॅशनल नॅशनल प्लेस म्हणून म्हणते. शिकले असते मला तू नाही परत जायचं नॅशनल प्लेसला, मला इंटरनॅशनल प्लेसला जायचंय, मालदीव्सला. पहिला आपण जिल्हा पातळीवर फिरू, मग बाहेर जाऊ. पूर्ण तामिळनाडू नीट बघितलं नाही पहिला मला. हा ना. दी तुझ्या पहिल्यापासून जी जर्नी सांग आणि घरातून या फील्ड मध्ये तुला परमिशन होती का? येस. नो. येस नो. येस. नो. सुरुवातीला नव्हती. मी सांगते ना सुरुवातीला कशी. नव्हती. भाऊ वगैरे पण बोलायचे जे पायलचे, पायल असे काही व्हिडिओ करते वगैरे नव्हती. सिरियसली नव्हती आधी. तो विसरला असेल. मला विचारलाय प्रश्न. चुप, बिल्कुल चुप. हिम्मत कैसे हो तेरी मुंह खोलने की? इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? माझ्या पप्पा पप्पाची होते का? गेल्यानंतर नंतर ऐक आपण होते की, तेव्हा. आधीच सांगते ना, माझे पप्पा आधीपासून खूप डेंजर होते ना. तर जी माझ्या पप्पांची इज्जत होती आणि त्याच्यानंतर माझ्या मम्मीने आमच्या सगळ्या बहिणींना सांभाळलं. तर लोक काय बोलतील, तू असे व्हिडिओ वगैरे करते, तर नाही का ह्याच्या मधून माझ्या मम्मीला कसं तरी वाटायचं. मग त्याच्यामुळे मम्मी म्हणायची की नाही का नको करू, कशाला करते, जॉबला जात त्याच्यापेक्षा हे असं नको करू. मग जेव्हापासून माझी इन्कम स्टार्ट झाली ना, मग मम्मी म्हणली हा ठीक आहे. इन्कम नाही सॉरी, परत चुकती तू. मग जेव्हा पायलची व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले, व्हायरल. जेव्हा पायलचे मम्मीच्या फिश शॉप वरून लोक म्हणायला लागले तुमची पोरगीची व्हिडिओ आम्ही बघितली, व्हायरल झाली. आणि तेव्हा लिटरली ना टिकटॉक आणि म्युझिक लोक आहे ना व्हिडिओ डाउनलोड करून त्यांचे स्टेटसला ठेवायचे. हो. माझ्या मित्रांच्या स्टेटसला पायलची व्हिडिओ असायचे पण त्यांना माहित नव्हतं पायल माझी गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड. असा विषय असायचा. बरोबर आहे. माझ्या तेव्हापासून मित्रांच्या स्टेटस, माझ्या स्टेटस मध्ये भरपूर लोकांना पायलची व्हिडिओ असायचे. आणि जेव्हापासून मी खूप व्हायरल झाले, फेमस झाले ना, त्याच्यानंतर माझे घरचे बाळा तू कर, तुला जे करायचं ते कर, आमची काहीच हरकत नाही. तर सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. लास्ट एकदम भारी नाईन टाइम मला आला. आम्ही व्लॉग शूट करायला घेतला आणि तो प्रश्न कमी झाला. तू सिरियल मध्ये किंवा सिरीज मध्ये काम करणं प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला. अतुल भिडकर म्हणून नाव आहे. तर नशिबाने आलं काम तर आपण नक्की करू. ऑफर तर नक्की करू. तर एक पहिल्या तर बेबी प्लॅनची ज्यांची बेबी प्लॅनसाठी मेसेज केलेत ना कमेंट, त्यांचे पहिले कमेंट घेऊ, नाव घेऊ पटापटा, मग पुढे आपण सांगू. साक्षी धवळ शंक असं नाही तर नाव आहे, धवल बेबी प्लॅनिंग म्हणून असं तिने कमेंट केली. साक्षी जाधव म्हणून बेबी प्लॅन कधी करणार आहात तुम्ही दोघं पण. नंतर श्रद्धा श्रीनिवास शिवशरण असं नाव आहे, बेबी प्लॅन कधी करताय. सेम कमेंट आहे, नाव सांगतो बघ तुम्ही. सागर सिंग म्हणून आहे. अजून भूमी सावंत, कुकिंग क्वीन. थोडं ते क्रॉप करताना कट झालं नाव, सॉरी. तुम्ही नेहमी कमेंट करता, मला माहिती तुमचं नाव लक्षात आहे माझ्या पण. दिशा पण नेहमी कमेंट करते, तिचा पण सेम आहे, बेबी प्लॅन कधी करताय. तर तुम्हाला उत्तर आम्ही मध्येच दिलेलं आहे. जेव्हा आम्ही फायनान्शियली स्टेबल होऊ तर प्लॅन करू. थोडा आता जरा असे आपण जरा ब्रिजवर आहे, ब्रिज हलते आपला. जेव्हा तो ब्रिजचं खालचे पाय एकदम स्ट्रॉंग होतील तेव्हा आपण प्लॅन करू आणि होईल. ह्या 2025 वर्ष आपल्यासाठी चांगलं असावं अशी माझी अपेक्षा आहे. तुमच्यासाठी पण चांगलं जावं. हा आपण 31 डिसेंबरला शूट करतोय. आता शेवटची कमेंट घेतो. शेवटची कमेंट याच मोबाईलमध्ये, ज्या मोबाईलमध्ये आपण शूट करतोय त्यातनं मी ट्रान्सफर करून घेतो, लगेच तुम्हाला सांगतो. तर शेवटची कमेंट आहे, ऐन मुवमेंटला आली, आत्ता झाली. विदू यादव म्हणून आहे. हाय पायल आणि प्रतीक, माझी कमेंट ही प्रतीकसाठी आहे की तुला कुणी जरी नावं ठेवली तरी तुझं मन खूप सुंदर आहे. तू एकदम परफेक्ट हजबंड आहेस. तुझा स्वभाव हा आम्हाला ब्लॉगमधून समजतो. लोक किती पण नावं ठेवू देत, पण तुम्ही दोघं पण खूप छान बेस्ट आहात. मी पण तुमच्या दोघांकडून खूप इन्स्पायर होते. अरे स्पेशल थँक्यू ह्या कळसाठी, कारण खूप मोठी गोष्टी कोणाकडून इन्स्पायर होते ते. फक्त पाहायला एक बोलायचं आहे की तुझा सासूबाई छान आहेत, तू सुद्धा छान आहे. तुम्ही दोघी भांडू नका. तुमचं बॉन्डिंग आणि सासूबाई सोबत तू चेष्टा मस्ती करते ते आमच्या फॅमिलीला खूप आवडतं. खूप महत्वाचं पॉईंट आहे, तुमच्या फॅमिली आवडतं म्हणजे
तुमची फॅमिली सगळी ब्लॉग बघते, याचा अर्थ थँक्यू सो मच. तुम्ही काही पण करून मम्मीसोबत ब्लॉग बनवत जा. आमच्या फॅमिलीला खूप आवडतात मम्मी जर ब्लॉगमध्ये असल्या की. बाकी मम्मी म्हणजे आवडतं मम्मी ब्लॉगमध्ये असले की. आमच्या फॅमिलीला खूप आवडतं तुमची मम्मी ब्लॉगमध्ये असली की. बाकी असं काही नाही. आणि गॉड ब्लेस यू बोथ ऑफ यू. खूप सारे प्रेम. तर विदू यादव खूप Thank तुला you. पण खूप खूप प्रेम. आणि तू जी कमेंट केली ती खूप छान कमेंट केलीस, माझ्यासाठी केली ती खूप छान केली. आणि सासूचा ते प्रत्येकची वादविवाद होत असतात घरात, तर त्याचं काही नाही. मम्मी पण ब्लॉगमध्ये रील्समध्ये पण लवकर येईल, पण थोडं वेळ लागेल, बाकी काही नाही. तर अशा प्रकारे आपला हा Q&Aचा सेक्शन संपलेला आहे. तिकडे काय बघते, समोर कॅमेरा आहे बरं काय बघते? परत बघ. काय बरं बरं नाही बोललो मी आता. तर अशा प्रकारे आपल्या Q&Aचा सेक्शन संपलेला आहे. तर हा 31 डिसेंबरला आपण सेक्शन संपलेला आहे. येणारं 25 वर्ष तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप 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 छान जावं आणि खूप सारं प्रेम तुम्हाला मिळावं. आणि ते सगळं प्रेम तुम्हाला भेटलेलं तुम्ही मिळून आम्हाला थोडं थोडं द्या. म्हणजे तुमच्या प्रेमामुळे आम्ही अजून चांगले ब्लॉग बनवू आणि असेच तुमचे प्रश्न आम्हाला पडत राहतील. अजूनमधून आम्ही उत्तर देऊ. 6-1 महिन्यानंतर आम्ही परत Q&A घेऊ, परत 6 महिन्यानंतर घेऊ. तुमचे असं अजून आम्ही नवीन सबस्क्रायबर येतात. आता तुम्हाला माहिती आहे, बाकीच्या सबस्क्रायबरला पण माहित असणं गरजेचं आहे. बाकी काही नाही. आणि तुम्हाला मी ते स्क्रीनशॉट टाकेल. 72% आपले व्ह्यूज येतात ना, त्यातले 72% लोक जे तर दिसायला काय तुम्हाला पर्सेंटेज, त्यांनी आपलं चॅनल सबस्क्रायबर्स केलं नाही. म्हणजे तुम्ही बिन सबस्क्राईब करता ब्लॉग बघत आहात, तर असं करू नका. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबल्यावर तुम्हाला बरोबर आपला ब्लॉग सकाळी 8 वाजता पडतो. तर बेल आयकॉनमुळे काय होते, तुम्हाला 10:30 वाजताच नोटिफिकेशन येते की 11 वाजता ब्लॉग येणार आहे म्हणून. त्यामुळं प्रीमियर लावणं पण गरजेचं असतं. सगळ्यांना नोटिफिकेशन जाते. बेल आयकॉन त्यासाठीच असते की बाबा तुम्हाला नोटिफिकेशन जाऊन दे की आमचा ब्लॉग येणार आहे. तर ब्लॉग सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की नक्की दाबा. बाय बाय. तुम्हाला कसं वाटलं हा ब्लॉग? तुमची सगळ्या प्रश्नाची उत्तरं भेटली का? आणि कमेंट करा. नाचं नाव घेण्यात चुकलं असेल काय असेल तर सगळं आम्हाला माफ करा. बस बाकी काय नाही. चला बाय बाय. इथेच आम्ही आमचा ब्लॉग एंड करतो. बाय बाय. आणि खूप सारं हॅपी न्यू इयर सगळ्यांना. हॅपी न्यू इयर. प्रेम आणि हॅपी न्यू इयर सगळ्यांना. थँक्यू.